नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, सुधा मूर्ती यांच्या लेखणीतून साकारलेली अस्तित्व या कादंबरीचा शेवटचा आणि 10वा भाग आपण वाचन करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि कादंबरी वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. भाग 10वा. मुकेशचा हा शोध प्रवास वृत्तांत ऐकून वासंतीला हसू आले. तुमचं रेड इंडियनचं खूळ गेलं ना डोक्यातून? ती दोघे भारतात परतण्यासाठी सामानाची बांधाबांध करू लागली. वासंती आम्हाला भेटलीच नव्हती. रावसाहेबांच्या मृत्यूनंतर ती आम्हाला पहिल्यांदाच भेटणार होती. नीरजाचा सारखा फोन येत होता. एकूण तुमच्या कुळाचा तुमचा शोध संपला ना? एखाद्या चित्रपटात शोभावा असाच प्रसंग आहे, वासंती म्हणाली. मुकेशला ऑफिसचे काम होते खरे, पण वासंतीला भारतात परतायचे होते म्हणून ती खूप आनंदात होती. निघताना तिने मुकेशला बजावले, हे पहा, मैसूरला गेल्यावर कोणत्याही गोष्टीची चर्चा करायची नाही. मार्टिनचे विश्व जसे वेगळे आहे तसेच मैसूरच्या अग्रहार मधले विश्वही वेगळे आहे. विमानातून प्रवास करीत असताना मुकेशच्या डोळ्यांसमोरून गेल्या 3 महिन्यात घडलेल्या घटनांचा चित्रपट सरकू लागला. जीवन नौकेत बसून तो हेलकावे खात होता. बाबांची तब्येत बरी नसल्याचे निमित्त होऊन तो भारतात आला आणि अशा अवस्थेत येऊन पोहोचला. हे सगळे त्याच्या कल्पने पलीकडचे होते. आता त्याच्या मनात उठलेले वादळ शांत झाले होते. नीरू विमानतळावर आली होती. वासंतीची भेट होताच त्या दोघी उराउरी भेटल्या. सुमती घराच्या अंगणातच उभी होती. ते सगळेजण गाडीतून उतरून चालत जाऊ लागले. सतीश अगदी नाईलाजाने आला आणि तोंड दाखवून निघून गेला. रात्रीची जेवणे आटोपल्यावर मुकेशने अमृतसर पासून ते सॅक्रोमेंट पर्यंतच्या आपल्या प्रवासाची हकीकत सांगितली. सुमतीला खूप आश्चर्य वाटले. मुकेश रुपिंदरचा पण मुलगा नव्हे हे कळल्यावर तर ती थक्कच झाली. मुकेश सुमतीला थट्टेने म्हणाला, अम्मा, आता मी पूजा करणार नाही, कारण मी भारतीय नाही तर मी रेड इंडियन आहे आणि मांसाहारी आई बापांच्या पोटी जन्म घेतलाय. सुमती गंभीर झाली. मुन्ना, तू कसाही असलास तरी तुझ्यावर जे संस्कार झाले ते उत्तम मानव कुळातलेच आहेत. तू तुझं कर्तव्य केलंस. रुपिंदरला तिच्या म्हातारपणी सुखानं जगण्यासाठी उत्तम व्यवस्था करून दिलीस. मार्टिनला सुद्धा तू आपणहून मदत करणार होतास. वासंतीला तिच्या जीवनाबद्दलचा निर्णय तिलाच घेण्याचं स्वातंत्र्य दिलंस. देवपूजेसाठी तुझ्या इतका दुसरा कुणीच योग्य नाही. नीरजाने थट्टा केली. मुन्ना, तुझ्या लग्नात मी तुझी ईस्ट मीट्स वेस्ट अशी थट्टा केली होती. आता वेस्ट मीट्स ईस्ट म्हणते. तू पाश्चिमात्य आहेस आणि वासंती पौरात्य आहे. नंतर क्षमायाचनेच्या स्वरात नीरू म्हणाली, मुन्ना, खरंच मला संपत्ती नको. सतीशला मोह पैशाचा आहे. गरिबीतून आलेल्या माणसाला नेहमी पैसा साठवून ठेवावा असं वाटत असतं. त्यांना नेहमी असुरक्षित वाटत असतं. सतीशला आपण आपल्या बायकोपेक्षा गरीब आहोत हा न्यूनगंड आहे. मी तुझी सगळी संपत्ती तुझ्या नावे लिहून देते. खरंच मला संपत्ती नको आहे. मी रावसाहेबांची मुलगी, होय की नाही? नीरूच्या बोलण्याने मुकेशला वाईट वाटले, तरीही त्याने संपत्ती घेण्याचे नाकारले. नीरूताई, सतीश हा व्यवहारातला फार पक्का आहे. काय करायचे ते त्याला करू दे. मला काही हवं असेल तर मला तरी तुझ्याशिवाय कोण आहे? मला गरज पडेल तेव्हा मी तुझ्याकडे मदत मागेन. सुमतीकडे वळून मुकेश म्हणाला, अम्मा, मला माझं लॉकेट दे. त्याच्यात 2 फोटो घातले पाहिजेत. नीरू म्हणाली, त्यात तुझा आणि वासंतीचा असे दोघांचे फोटो असू दे. मुकेश म्हणाला, माझ्या दृष्टीनं देवासारखे असलेल्या आई वडिलांचे फोटोच तिथं असायला हवेत. त्यांचं संरक्षण आणि रुपिंदरची सोनसाखळी असली की मला कसलीच भीती वाटणार नाही. मुकेशचे सुट्टीतले काम संपत आले. मध्यंतरीच्या काळात त्याने वासंतीला अमृतसरला नेऊन आणले. किशनचे आता सगळे व्यवस्थित चालले होते. त्याचे लग्नही ठरले होते. रुपिंदरने किशनला मुकेशबद्दल काहीच सांगितले नव्हते. त्याला सांगायचे नाही असेच तिने ठरवले होते. रावसाहेबांचे वर्षश्राद्ध संपले की अमृतसरला जाऊन रुपिंदरला भेटून यायचे असे सुमतीने ठरवले. सुमती मुकेशला म्हणाली होती, मुन्ना, वासंतीची आणि रुपिंदरची भेट घडवून आण. तिला तिचे सुनेचं तोंड पाहू दे. तू दिलेल्या पैशाचा किशन सिंगने चांगल्या कामासाठी उपयोग केलाय की नाही हेही पाहता येईल. फुकटात पैसा मिळाला म्हणून त्या म्हातारीला त्यानं त्रास द्यायला नको.
सुमतीला रुपिंदरचे दुःख कळले होते, म्हणून तर ती एवढ्या कालावधीनंतरही तिची काळजी घेत होती. मुकेशच्या नकळत सुमतीने वासंतीच्या हातात रुपिंदरसाठी 1,00,000 रुपयांचा चेक दिला. सुमती वासंतीला म्हणाली, हे बघ मुली, सगळं काही नवऱ्याला सांगत बसायचं नसतं. मुन्नाला कळणार नाही अशा पद्धतीनं हे पैसे रुपिंदरला दे. ही माझी भेट म्हणून सांग. तिच्या म्हातारपणात तिच्या औषध पाण्याला पैसे जवळ असावेत म्हणून सांग. मुन्नासाठी तिनंही काही कमी सोसलं नाही. सुमतीचा हा उदारपणा पाहून वासंतीला काय बोलावे तेच कळेना. पुन्हा तोच प्रवास, बेंगलोर, दिल्ली, अमृतसर. पण या खेपेला मनात कोणत्याही प्रकारचे द्वंद्व नव्हते. मुकेशचे मन आता शांत झाले होते, एखाद्या धीर गंभीर समुद्रासारखे. वासंती यापूर्वी दिल्लीला गेलेली नव्हती, त्यामुळे दिल्ली, आग्रा इथली महत्वाची ठिकाणे पाहून झाल्यावर ती दोघे अमृतसरला गेली. अमृतसरमध्ये आता हिवाळ्याला सुरुवात झाली होती. गेल्या खेपेसारखा उकाडा नव्हता. आधी शिखांच्या पवित्र देवालयात जाऊन त्या दोघांनी देवाला भक्तिपूर्वक नमस्कार केला. शेजारच्या जलियनवाला बागेलाही भेट दिली. संध्याकाळी हरप्रीतच्या घरी गेले. तिथे त्यांचे खूप आगत स्वागत झाले आणि त्या दिवशीचे रात्रीचे जेवण त्यांच्याच घरी झाले. बेटा, रुपिंदर खूप आनंदात आहे. तुझा आणि तुझ्या आईचा तिच्याशी कोणत्या जन्मातला ऋणानुबंध आहे कुणास ठाऊक. तुम्ही केलेल्या उपकारामुळे तिची जीवनशैलीच बदलून गेली. वासंती आणि मुकेश काहीच बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशी टॅक्सी करून ती दोघे अमृतसर जवळ असलेल्या एका खेड्यात गेले. रुपिंदरच्या घरी गेले तर रुपिंदर त्यांची वाटच बघत होती. मुन्ना, सुनीला घेऊन आलास? बरं वाटलं. सुनबाई चंद्रासारखी आहे रे. दुपारच्या जेवणाच्या वेळी मुकेशने आपल्या अमेरिका भेटीची हकीकत सविस्तरपणे तिला सांगितली. रुपिंदरला खूप आश्चर्य वाटले. मार्टिन बद्दलची हकीकत ऐकून तिलाही बरे वाटले. तो कुठेही असू दे, कसाही असू दे, त्यानं कुणाशीही लग्न केलेलं असू दे, जिवंत आहे ना, गुरु त्याचं रक्षण करू दे. रुपिंदर मधली आई जागी झाली होती. बेटा, किशनसाठी मुलगी बघितली आहे. तुला सवड केव्हा आहे सांग. त्याच दिवशी आपण लग्नाचा मुहूर्त ठरवू. तुम्ही दिलेला पैसा माझ्या नावावरच आहे. तो माझं ऐकतो. बँकेकडून कर्ज घेऊन त्यानं शेती करायला सुरुवात केली आहे. आम्ही आनंदात आहोत. सगळी गुरुचीच कृपा. रुपिंदरच्या बोलण्यात कृतज्ञता व्यक्त होत होती. तुम्ही आमच्यासाठी लग्न पुढे नेऊ नका. तुमचंही वय झालंय. सुनमुख बघायला नको का? लग्न आटोपून घ्या, वासंती रुपिंदरला म्हणाली. सुमतीने रुपिंदरसाठी पाठवलेला निरोप आणि पैसे बघताच रुपिंदरच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. सुमती खूप चांगली बाई. ती पैशाच्या मागं कधीच धावली नाही. म्हणूनच माझ्या मुलाच्या रूपात तिचं नशीब तिच्याकडे धावून गेलं. तिला म्हणावं, किशनच्या लग्नाला नक्की यायला हवंस, नाहीतर तिचे हे पैसे परत पाठवेल. सुनबाई, तू माझ्या घरी पहिल्यांदा येत आहेस. मी म्हातारी तुला काय देऊ बाई? आशीर्वाद तेवढा देते. किशनच्या बायकोसाठी म्हणून 2 जोड कर्णफुलं आणली होती. त्यातलं तू एक घालून घे. रुपिंदरने सोन्याची कर्णफुले वासंतीला दिली. किशन दुपारी आला. त्याला जसे जमले तसे त्याने स्वागत केले. गप्पाही मारल्या. तोही आनंदात होता. वासंती आणि मुकेश दोघे निघाले तेव्हा किशन आणि रुपिंदर त्यांना पोहोचवायला त्यांच्या कारपर्यंत गेले. बेटा, माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. कार दिशेनासी होईपर्यंत रुपिंदर त्या दिशेने बघत होते. अमृतसरहून परतल्यावर वासंती आणि मुकेश गावाला जायच्या तयारीला लागले. अम्मा, तू अमृतसरला केव्हा जाणार आहेस ग? किशनच्या लग्नाच्या वेळी जाईल. अम्मा, रुपिंदरनं शेवटपर्यंत मी कोण हे किशनला सांगितलंच नाही. होय, जगात वागायचं कसं हे तिला चांगलं ठाऊक आहे. ती मनानं फार चांगली आहे. दिवस फार लवकर गेल्यासारखे वाटले. नीरजाने पूर्वीसारखाच आपल्या भावाचा आणि वासंतीचा पाहुणचार केला. त्यांना कापड चोपड दिले. सतीशने त्यात विशेष लक्ष घातले नाही. हल्ली त्याचा बराच वेळ कपड्यांच्या उद्योगातच जात होता. गावाला जाण्याचा दिवस उजाडला. सुमतीच्या पायावर डोके ठेवून मुकेश म्हणाला, अम्मा, कुठल्याही देशात कुठल्याही घराण्यात जन्मलो म्हणून काय झाले? तू आणि बाबांनी मिळून माझ्यावर प्राणांपलीकडे प्रेम केलं. जीवनमूल्य दिलीत. मुकपणानं अनेक कष्ट सोसलेत. यांच्या मोबदल्यात मी काय देऊ? फक्त अश्रूंनीच मी माझी कृतज्ञता व्यक्त करू शकतो. तू आणि रुपिंदर सारख्या भारतीय माता किती मोठ्या मनाच्या हे मला आता कळतंय. सुमती भावविवश झाली.
तिला बहुतेक रावसाहेबांची आठवण झाली असावी. गालावरून अश्रू ओघळले. सुमतीने ते पुसले नाहीत. अम्मा, हे जीवन केवढं विचित्र आहे पहा. माझा पायगुण वाईट म्हणून सुरिंदरनं मला घराबाहेर काढलं. त्याच मुलाला बाबांनी चांगल्या पायगुणाचा, भाग्योदयाचा असं म्हटलं. माझ्या जीवनाचा प्रवास किती विचित्र आहे ना. सुमती आणि नीरू काहीच बोलल्या नाहीत. नीरजा, तुला ताई म्हणण्यात मला आता अधिक अभिमान वाटतो. मुकेश म्हणाला, अम्मा, तू लंडनला केव्हा येणार आहेस? मुन्ना, तू बाबांच्या वर्षश्राद्धाला ये. मी तुझ्याबरोबर येईन. तेव्हा तुला मदत लागेलच. अम्मा, अजून फक्त 6च महिने ना? होय मुन्ना, मला आजी होण्यासाठी अजून 7 महिने आहेत. मुकेशने आश्चर्याने आणि आनंदाने वासंतीकडे वळून पाहिले. वासंतीने होकारार्थी मान हलवली आणि हसून ती लाजली. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कादंबरी वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. थँक्यू.